स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सुख आणिक दुःख यांना सांधते आहे. जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. अमोल, कसं वाटतंय रे नवीन घरात? मस्त. काय पूर्वा, काय म्हणतेस? छान. काही नवीन ओळखी वगैरे झाल्या की नाही इथे? नाही, होत आहेत. म्हणजे अवंतिकाची ओळख होती, आता बाकीच्यांची ओळखी होत आहेत. आणि तुझं रे, तुझं बसतान बसलं की नाही नीट? हा, चाललंय. चाललंय म्हणजे काय? चला, तुमची भरभराट होऊ दे चांगली. आई वडिलांना ह्याच्यापेक्षा दुसरं काय हवं असतं रे? ये ना, बस. कशा आहात मावशी तुम्ही? ठीक आहे मी. तू कशी आहेस? बरी. ॲक्च्युली अमोल, तुझ्याकडे एक काम होतं. म्हणजे वकिली मदत पाहिजे होती थोडीशी. बोल ना मग. आपल्या सोसायटीचे ते जे साटम आहेत त्यांनी मध्ये जो काही गफला केला त्याबद्दल तुला माहिती आहे काही? हो, आलंय माझ्या कानावर. तो साटम म्हणजे ना एक महाबिलंदर आणि 420 माणूस आहे. त्याला वठणीवर आणायचं असेल ना तर तुला वाटेल ती मदत करायला तयार आहे मी. थँक्यू सो मच. ॲक्च्युली झालंय असं की सोसायटीचे जे पैसे त्यांनी हडप केलेले होते ते त्यांनी परत सोसायटीकडे भरले पाहिजेत असं त्यांना वेळोवेळी सांगितलं गेलं आहे. पण अजून त्यांनी पैसे भरलेलेच नाही आहेत. तर मला हे समजून घ्यायचं होतं की आपण या बाबतीत काय करू शकतो. आपण एक त्याला लीगल नोटीस पाठवून देऊ आणि त्यावर तो काय ॲक्शन घेतो त्यावर ठरवू पुढचं काय करायचं ते. ओके. कधी पाठवायची नोटीस? मी थोडी माहिती गोळा करतो आणि त्यानंतर ड्राफ्ट करून एक 2-4 दिवसामध्ये पाठवून देऊ आपण. ओके. बरं झालं तू इथे आलायस. तुझी मदत तरी होईल आम्हाला. निघते मग मी आता. अगं, असं कसं? चहा वगैरे घेऊन जा ना. नाही नाही ग, आता नको, परत कधीतरी. कशा आहात तुम्ही भावना मावशी? किती दिवसांनी भेटतोय ना आपण. तब्येत वगैरे ठीक आहे ना? हो, ठीक आहे. दादा बरे आहेत? ते ठीक आहेत. सांगा दादांना विचारत होते. येते मग मी. आई, तुम्ही काहीच अवंतिकाशी बोलला नाही तो? खरं सांगू का, मला काय बोलावं काही सुचलंच नाही ग. असं ऑकवर्ड वाटत होतं.
हॅलो, कोण अस्मिता का? अगं मी नेहाची आई बोलतीये. अगं नेहा आलीये का तुझ्याकडे? काय नाही? मग तिची आणि तुझी दिवसभरात भेट तरी झालीये का? किती वाजता? सकाळी? अगं नाही ना, ती शाळेत गेली, ती अजून घरीच आली नाहीये. नाही ग, मला काळजी वाटते तिची. हे बघ, तू काम कर, तुझी आणि तिची जर भेट झाली ना तर मला प्लीज फोन कर तू. हो हो, मी वाट बघते. ह हो, अच्छा. हॅलो. हॅलो, काकू, नीरज बोलतोय. आज नेहाचा रिझल्ट होता ना, म्हणून फोन केला होता. कुठे नेहा? नाही, घरात नाहीये ती. बाहेर गेली का? मला माहित नाही रे कुठे गेली. काकू, काय झालं? अरे काय सांगू, सकाळी जी गेली ना ती अजून आलीच नाहीये घरी. काळजी वाटते रे मला. म्हणजे ती रिझल्ट नंतर घरी परत नाही आली? नाही. काकू, काका कुठे आहेत? अरे ते टूर वर गेलेत. मग तुम्ही तिच्या मैत्रिणीकडे चौकशी केली का? अरे सगळीकडे चौकशी केली, कुठेही पत्ता नाहीये तिचा. काकू, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. मी तिच्या काही फ्रेंड्सना ओळखतो. मी त्यांच्याकडे जाऊन बघून येतो. काही कळलं तर तुम्हाला नक्की कळवतो. बर. का नाही आली आधी ती अजून कोणाच ठाऊक. वास्तविक यायला हवी होती. अहो, आता सरकारी काम म्हणल्यावर वेळ लागणारच. खरं तर तुम्ही जायला पाहिजे होतं तिच्या बरोबर. नाही, मी जाणार होतो त्या PSI ला भेटायला, पण आधी त्या वकिलाबरोबर काम करते. म्हटलं तूच जा. सोडतील ना हो कुणाला? ती आधी ती प्रयत्न करतीये. मी तिला सांगितलंय बजावून, कुणाला काही करून सोडवलंच पाहिजेस. आधीच या पोरीची मनस्थिती ही अशी, त्यात या पोराचा ताप. या सगळ्या गोष्टीला तीच जबाबदार आहे. हो, पण कुणालच्या परिस्थितीला ती जबाबदार नाहीये. काय झालं? काय ग, काय झालं? जरा जरा अवघडच आहे कुणाला यातून बाहेर काढणं. अरे देवा. अगं मग त्या वकिलाचा काय उपयोग? बाबा, ते त्यांच्या परीने प्रयत्न करतायत, पण त्याला सोडवण्यासाठी काही पैसे लागतील. पैसे? किती? 50,000. 50,000? अगं एवढे पैसे मी कुठून आणणार? काय चोरी करू का दरोडा घालू? छे, ही दोन्ही पोरं माझं वाटोळं करणार, मला जगात उठवणार. अदिती, अगं आता काय करायचं? आणि काही काळजी करू नकोस. अगं मी आहे ना, मी बघते काय करायचं ते. काय मॅडम, कुठे दौरा? आणि एकदम सलवार कमीज, स्पेशल अपॉइंटमेंट दिसतेय. हो, स्पेशल अपॉइंटमेंट आहे. रिअली? या. दे, मी तुझ्याशी बोलणारच होते. परवा मी अनिशच्या घरी गेले होते. म्हणजे त्याची आई कोणाकोणाकडे चौकशी करत होती माझी. म्हटलं भेटून घ्यावं ना. शी वॉज सो नाईस टू मी. एकदम स्पेशल ट्रीटमेंट. घरच्यासारखं वागवत होती मला. म्हणजे थोडं ऑकवर्ड वाटलं मला, पण छान वाटलं.
ते घर खूप आवडलं मला. घरातली माणसं खूप आपलीशी वाटली. त्या घरात मला कायमचं राहायला आवडेल. Do you understand that? अनिशला माझ्याबद्दल काय वाटतं मला माहित नाही. रादर तो कसा रिॲक्ट होईल तेच कळत नाहीये ग. पण मी ठरवलंय आज त्याच्याशी बोलायचं, म्हणूनच मी त्याला भेटायला बोलवलंय. दी प्रे फॉर मी. विश मी लक. ऑल द बेस्ट. बाय. काय रे निरेश, काय गडबड चालली? मी जाऊन येतो जरा. अरे आत्ताच आलास ना? हो. आणि चेहरा असा का दिसतोय? अजून एक खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. काय झालं? ती आपली नेहा आहे ना, हा ती करकऱ्यांची मुलगी. हा, आज सकाळी तिचा रिझल्ट होता 10वीचा. बरं मग ती रिझल्ट आणायला शाळेत गेली, अजून परत नाही आलेली. सकाळपासून? पण अरे निदान फोन बिन तरी केला असेल ना? नाही, काही नाही. तिचे डॅड पण टूरला गेले आणि मगाशी फोन केला होता घरी, तेव्हा तिची आई रडत होती. म्हटलं मीच जाऊन बघून येतो. तिने म्हणजे नापास वगैरे झाली नसेल ना? नाही हो, तशी ती खूप हुशार मुलगी आहे. तिच्या आईला उलट एक्सपेक्टेशन्स होते की ती मेरिटमध्ये येईल. मग कमी मार्क पडले असणार म्हणून ती घरी आली नाही. काय पालक असतात एक एक. बरोबर, तू जा, मी जाऊन येतो त्यांच्याकडे. बघून येतो. हो. नुसतं आमच्या समोर मुंडी खाली घालून उभं राहिलं म्हणजे काय होतंय? बाबा, मी प्रयत्न करतोच आहे. हो, प्रयत्न करतो. काय प्रयत्न करतो? काय प्रयत्न करतो तू? हा, बरं ते काय नाव म्हणलंस त्या पोरीचं? आदिती प्रधान. ते सगळं पत्रकारांनी शोधून काढलंय. सगळं खोदून शोधून काढलंय. ती पोरगी काय करते काय नाही सगळं शोधून काढलंय. फक्त सुरुंगाला वात लावायची तेवढी बाकी ठेवली. करा काहीतरी करा लवकर. पप्पा, मी त्यांची एक फार मोठी अडचण हेरली आहे. अडचण? होय, त्या प्रधानांचा मुलगा पोलिसांच्या ताब्यात आहे. मग सोडवा ना त्याला, सोडून टाका त्याला. हो, पण त्यासाठी त्यांना 50,000ची गरज आहे. गरज आहे? काय गरज आहे? खरं तर आपल्याला गरज आहे. पहा, काय लागेल ते पैसे त्यांना द्या आणि हे प्रकरण ताबडतोब मिटून टाका. संपवून टाका हे प्रकरण सगळं. पप्पा, खरं तर मी त्यासाठीच तुमच्याकडे आलो होतो. माझ्याकडे काय? मी काय डॉक्टर आहे का? पप्पा, थोडे पैसे हवे होते. मग घ्या ना, काय लागतील ते पैसे घ्या. वाटेल तेवढे घ्या, बँकेतनं काढा, काय वाटेल ते करा. त्यांच्या तोंडावर पैसे पेकारे प्रकरण मिटवून टाका, संपवून टाका सगळं. ठीक आहे, मी मिटवतो हे प्रकरण. काय मिटवतो? नुसतं मिटवतो म्हणून होत नसतं. काय नाव आहे बघ त्या डॉक्टरचं? हा, ते गवानकर. त्याला माझं नाव सांगा आणि त्या पुरुषच्या काय तोंडावर पैसे फेकायचे ते फेकाने प्रकरण सगळं मिटवून टाका आता. ठीक आहे बाबा. काय ठीक आहे? काय करतो तू? काय करतो? हे उद्योग करून ठेवतो. आता मला मान्य आहे, वय असतं, होतं माणसाच्या हातून. तुमच्या हातून काय झालं नाही का? जिथलं तिथं मिटवून टाकलं सगळं. काय नाही, जा निघा लवकर, मिटवा ते काय. साहेब, आपला फोन आला. पुणे. हॅलो. हा, हो, मी बोलतो. हा,
नाही काय आहे, ते आमचं आणि सुभानरावाचं जे सख्य आहे ना ते या लोकांना बघवत नाही दुसरं काय. हा हो विरोधी पक्षाचे काम आहे तुम्ही सगळे असतं. आमचं चांगलं असलेलं कुणाला बघवणार आहे. हे बघा, तुम्ही धीर सोडू नका. तुमची मुलगी नेहा मॅच्युअर्ड आहे, येईल ती परत. आणि अविचारानं कुठलीही गोष्ट ती करणाऱ्यापैकी नाही आहे. ते कळतंय हो मला, पण अशी न सांगता सवरता कधीच ती इतका वेळ बाहेर राहत नाही, म्हणून काळजी वाटते हो. खरंच वर्षभर खूप छळलं मी तिला. तशी खूप अभ्यास करायची होती, पण उठता बसता मी उगाच जाच करत राहिले तिला. कुठल्या दुर्बुद्धी सुचली मला कळत नाही, पण हे सगळं तिच्या भल्याकरताच केलं हो. तिनं मेरिट मध्ये यावं म्हणूनच सगळं मी केलं हो. खरंच. हे बघा, तुम्हाला मी वडिलकीच्या नात्यानं थोडं सांगू का. आता तिला कितीही मार्क मिळाले ना, तुम्ही तिला एका शब्दानं सुद्धा दुखावू नका. शेवटी लहान पोरांची जात. मोठी माणसं सुद्धा जिथं बेजबाबदारपणानं वागतात तिथे या पोरांचं काय घेऊन बसलात तुम्ही. आणि हे बघा, 10वीची परीक्षा म्हणजे त्यांना एक काहीतरी टेन्शन असतंच. तुम्हाला एक सांगू का, कितीही अभ्यास झालेला असला ना तरी परीक्षेच्या वेळेला काही ऐनवेळच्या चुका या होतात हो. आणि मला एक सांगा, ही 10वीची परीक्षा म्हणजे आयुष्यातली अशी काय अगदी शेवटची परीक्षा आहे का? हा, सांगा ना तुम्ही मला. खरंच चुकलं, माझं चुकलं. हे बघा, तुम्ही धीर सोडू नका. ती येईल हो परत. तो आपला नीरज गेलाय ना तिला शोधायला, मग तुम्ही अजिबात काळजी करू नका. हा काय ग, असं अचानक फोन करून मला बोलावून घेतलंस? काय बोलायचं बोल ना. हो, तुला उशीर नाही ना होते? नाही उशीर होत नाहीये, पण बोल ना पटकन. काय आहे? हा अगं बोल. ते बसूया का थोडा वेळ? बरं चल बसूया. हा सो टेल मी. बोल बोल. बोलायचं होतं ना तुला काहीतरी. अरे असं बोल म्हटल्यावर बोलता येतं का घडाघड? वा, एरवी बोल म्हणायच्या आधीच बोलत असतेस धाडा तेव्हा. असू द्या. बरं ठीक आहे. टेक युअर ओन टाइम. ओके, तुला पाहिजे तेव्हा बोल. हा अनिश, तुझी आई खूप आवडली मला. आहेच ती गोड. तुझं घरही खूप आवडलं. अरे आज काय आहे काय, एकदम स्तुती सुमनांचा वर्षाव चाललाय. अनिश प्लीज, can't you take me seriously sometime? Okay, I'll be serious. Okay, tell me. अनिश, मी तुझ्या घरी आले ना तेव्हा वाटलं मलाही असं छान घर मिळालं तर. म्हणजे तू मला आधीपासून आवडत होतास, पण जसजसे आपण जास्त भेटत गेलो तसतशी मी तुझ्या आणखी जवळ येत गेले. तू माझा मित्र न राहता खूप जवळचा हक्काचा माणूस झालायस. मला काय होतंय माहित नाही,
परवा मी तुझ्या घरी आले होते ना, तेव्हा तुझं घर खूप जवळचं वाटलं मला. घरातली माणसं खूप ओळखीची वाटली. या घरात मला कायमचं राहता येईल. लग्न करशील माझ्याशी?